राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आताच्या क्षणी एक मोठी बातमी समोर येत आहे। तर मित्रांनो, 26 एप्रिल नंतर राज्यात पुन्हा एकदा वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मोठ्या अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। उद्यापासून पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील तापमानात मोठी वाढ होणार आहे। मात्र 26 एप्रिल नंतर पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आलाय। तर जाणून घेऊयात 26 तारखेनंतर हा पाऊस राज्यात नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे। पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता पुणे, अहमदनगर, त्यासोबतच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इकडे मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर, एकंदरीतच या नमूद केलेल्या सर्वच भागांमध्ये 26 एप्रिल नंतर अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे। वातावरणात मोठा बदल होणार आहे। तसेच इकडे खानदेशात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये 25-26 एप्रिल नंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल। तर यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला बघायला मिळेल। कोकणात मात्र पुढील 4 दिवस गरमी कडाक्याची वाढलेली बघायला मिळेल। मात्र 26-27 एप्रिल दरम्यान कोकणात देखील थोडेसे ढगाळ वातावरण निर्माण होईल। तापमानातील वाढ कमी झालेली बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच याबाबतीत आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।